पांझरा नदीचे जलपूजन। अक्कलपाडा प्रकल्पातून विसर्ग सुरू। लाठीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले। अपर तहसीलदारांचे सतर्कतेचे आवाहन। धुळे जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांझरा नदीची आज लाठीपाडा धरणाजवळ मोठ्या उत्साहात जलपूजा करण्यात आली। या प्रसंगी नदीला साडीचोळी अर्पण करून पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले। माजी सभापती संजय ठाकरे आणि माजी उपसरपंच योगेश नेरकर यांच्या हस्ते हा विधी पार पडला। या शुभ प्रसंगी सतीश गांगुर्डे, प्रताप गांगुर्डे, जेटी आबा नगरकर, सुभाष नेरकर, बंडू अण्णा गांगुर्डे, सुवर्णाताई अजगे, डॉक्टर राजेंद्र पगारे, नितीन कोतकर, अमोल पाटील यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या 15 दिवसापासून पश्चिम पट्ट्यामध्ये एकसारखा मुसळधार पाऊस पडल्यामुळे आपले लाठीपाडा धरण मागच्या वर्षापेक्षा या वर्षी 1 महिन्या आधी आपलं भरलं आणि लाठीपाडा धरण भरल्यामुळे आपल्या पिंपळ्याचा प्यायचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, धुळे जिल्ह्याचा पाणी प्यायचा प्रश्न सर्व सुटला आणि त्या परमात्म्याच्या कृपेने लाठीपाडा धरण मागच्या वर्षी लवकर भरल्यामुळे सर्व गावात आनंद सर्व लोकांच्या चेहऱ्यावर आला। शेतकरी सर्व खुश झाले आणि दरवर्षाच्या परंपरेनुसार या वर्षी आम्ही आज जलपूजन केलं। एवढं करून 4:30 जलपूजन केलं। गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पांझरा नदी दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे। अक्कलपाडा प्रकल्पात पाण्याची वाढती आवक लक्षात घेता प्रकल्पाचे 7 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत। सध्या अक्कलपाडा प्रकल्पातून 5230 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पहाटे 4 वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढविण्यात आला असून पाण्याची आवक आणखी वाढल्यास पूर्वसूचनेनुसार विसर्गाचे प्रमाण वाढविले जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे। अप्पर तहसीलदाराकडून सतर्कतेचे आवाहन। पांझरा नदीच्या पाण्यालोट क्षेत्रात सुरू असलेल्या पाऊस आणि अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरच्या बाजूस असलेल्या पांझरा, मालनगाव व जामखेडी प्रकल्पातूनही पाणी सोडले जात असल्यामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात भर पडत आहे। या परिस्थितीमुळे अप्पर तहसीलदार यांच्या वतीने नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना, धुळे जिल्हा आणि साक्री तालुक्यातील गावांना तसेच नदीकाठी जाणाऱ्या मासेमारी करणाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठच्या धोकादायक किनारी जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। नमस्कार, मी अप्पर तहसीलदार पिंपळनेर, साक्री तालुक्यातील व पिंपळनेर परिसरातील सर्व नागरिकांना सूचित करतो की आपल्या भागातले पांझरा नदीवरील लाठीपाडा धरण, नंतर जामखेडी धरण, कान नदीवरील काबरा खडक धरण, मालंजन धरण हे पूर्णपणे भरलेले आहेत आणि त्यातून ओव्हरफ्लो चालू झालेला आहे। तर नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी, ज्यांचे अतिक्रमण असेल किंवा नदीच्या कडेला घर असेल, त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे। कुठली आपत्ती येऊ नये या दृष्टीने रात्री बेरात्री कुणी नदीकाठच्या बाजूला फिरू नये याप्रमाणे सर्वांनी दक्षता घ्यावी। तसेच जे मच्छीमार असतील त्यांनी सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये मच्छीमारीचा जो व्यवसाय आहे त्याबाबत दक्षता घेण्यात यावी। यापुढेही पण, कारण हे सर्व पांझरा नदीला मिळणार आहेत या सर्व नद्या आणि अक्कलपाडा धरणातून पण आता पाणी सोडलेलं आहे। खाली भविष्यात पण प्रॉब्लेम येणार आहे आणि आपल्याकडे पावसाचा जोर जास्त असल्यामुळे आपल्याकडे परिस्थिती बिकट आहे। तरी पण सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती।